ॲटॉमिक म्हणजेच आण्विक. अणु म्हणजे मूलद्रव्य, कोणत्याही गोष्टीचा लघुत्तम, ज्याचे विभाजन करताच येत नाही असा घटक. अणु म्हणजे प्रचंड ऊर्जा व शक्तीचा साठा किंवा स्रोत. हॅबिट्स म्हणजे सवय. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्ट सेलर ॲटॉमिक हॅबिट्स, ज्याचे लेखक आहेत जेम्स क्लिअर, ह्या पुस्तकाची समरी पाहणार आहोत. सुरुवातीला लहान बिनमहत्त्वाचे वाटणारे काही बदल जर आपण आपल्या जीवनपद्धतीत, विचारपद्धतीत केले आणि ते जर दीर्घकाळपर्यंत जपले, जोपासले, तर ते अतिशय लक्षणीय परिणाम घडवतात. आपल्या वाटचालीची गुणवत्ता, जीवनाचा दर्जा आपल्या सवयींच्या गुणवत्तेवर, दर्जावर ठरतात. जशा सवयी तसे परिणाम. चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते. माणसाचे वर्तन सतत बदलत असते, परिस्थितीनुरूप, विशिष्ट वेळेनुरूप, अगदी क्षणोक्षणी बदलत असते. पण हे पुस्तक जे बदलत नाही त्याविषयी आहे. माणसाच्या वर्तनाच्या पायाभूत मूलभूत गोष्टींविषयी आहे, ज्यावर वर्षानुवर्षे तुम्ही विसंबून राहू शकता. अशा चिरस्थायी त्रिकालबाधित तत्वांविषयी आहे. अशा कल्पना, योजनांविषयी आहे, ज्याच्या पायावर तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचे कुटुंब, तुमचे जीवन उभारू शकता. उत्तम सवयी अंगी बाणवण्याचा, वाईट सवयीतून मुक्त होण्याचा सोपा आणि सिद्ध झालेला मार्ग या पुस्तकात लेखकाने सांगितला आहे. लहानसे बदल फार मोठा परिणाम घडवून आणतात. अणुसारख्या लहान सवयींमध्ये आश्चर्यजनक शक्ती असते. सवयी म्हणजे स्वतःमधील सुधारणांसाठी केलेल्या प्रदीर्घ गुंतवणुकीचे चक्रवाढ व्याज असते. दीर्घकाळाचा विचार केला तर रोज 1% सुधारणा होणे हे अत्यंत मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण असते. सवयी या दुधारी तलवारीसारख्या असतात. त्या तुमच्या बाजूनेही काम करू शकतात, तुमच्या विरुद्धही काम करू शकतात. म्हणूनच त्यांना पूर्णपणे, अगदी तपशीलवार समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. बऱ्याच वेळा एक विशिष्ट पातळी पार करेपर्यंत लहान लहान बदल काहीच परिणाम घडवित नाहीत असेच वाटत राहते. विशेषतः बहुविध घटक एकत्रित करून ज्या संमिश्र अशा पद्धती बसवलेल्या असतात, त्यांचे अत्यंत सामर्थ्यशाली असे परिणाम दृष्टोत्पत्तीस पडण्यास तर खूपच उशीर लागतो. त्यांची बराच काळ सोशिकपणे, धीराने वाट पाहावी लागते. आण्विक सवय म्हणजे बदलांच्या, सुधारणांच्या मोठ्या यंत्रणेचा भाग असलेली एक लहानशी सवय. जसे अनेक अणू हे रेणू किंवा परमाणूच्या रचनेतले घटक, भाग असतात, तशाच आण्विक सवयी या लक्षणीय, महत्त्वपूर्ण अशा परिणामांच्या घटक, भाग असतात. जास्तीत जास्त चांगले बदल हवे असतील तर केवळ ध्येय, उद्दिष्ट यांचा विचार जरा बाजूला ठेवा आणि त्यांच्या प्राप्तीच्या यंत्रणेवर लक्ष केंद्रित करा. तुमची ध्येये केवळ उंच असली तरी तुम्ही त्यांच्या उंचीवर पोहोचू शकत नाही. तुम्ही त्यासाठी जी यंत्रणा उभारता तिच्या उंचीपर्यंतच तुम्हाला पोहोचता येते. सवयी लावून घेणे, त्या सोडणे, बदलणे या गोष्टी आव्हानात्मक असतात. याची 2 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे आपण चुकीच्या गोष्टी बदलायला जातो आणि दुसरं, आपल्या सवयी आपण चुकीच्या मार्गाने बदलण्याचा प्रयत्न करतो. बदल 3 प्रकारचे असतात. 1. परिणामातील, फलनिष्पत्तीतील बदल. 2. पद्धतीतील, यंत्रणेतील बदल. आणि 3. व्यक्तित्वातील बदल. परिणाम म्हणजे तुमच्या हाती काय पडते, तुम्हाला काय प्राप्त होते. पद्धत म्हणजे तुम्ही काय, कसे करता, कोणत्या पद्धतींचा, मार्गांचा अवलंब करता. आणि तुमचे खरे स्वत्व म्हणजेच व्यक्तिमत्व, तुमची ओळख म्हणजे तुमची श्रद्धास्थाने, विश्वासाच्या जागा, तत्वे, मते इत्यादी. वर्तनातील खरा बदल हा तुमच्या व्यक्तिमत्वातला बदल असतो. जोवर सुधारणा, सवयी तुमच्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनवून जात नाहीत, तोवर त्या तात्पुरत्या पाळल्या जातात. एखादे पुस्तक वाचणे हे नव्हे तर वाचक होणे, वाचनाची गोडी लावून घेणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. मॅरेथॉन शर्यत पळणे हे नव्हे तर एक धावपटू होणे, पळणे या क्रीडा प्रकाराची, पळण्याच्या व्यायामाची गोडी लावून घेणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. एखादे वाद्य वाजवायला शिकणे हे नव्हे तर एक वादक बनणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. तुमच्या वर्तनातून तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असते. सातत्याने केलेली प्रत्येक कृती म्हणजेच तुमची प्रत्येक सवय केवळ परिणामच घडवित नाही, ती तुम्हाला फार महत्त्वाची गोष्ट शिकवते. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते, तुम्हाला आत्मविश्वास देते. तुमच्या सवयी बदलण्याचा सर्वाधिक परिणामकारक मार्ग म्हणजे काय मिळवायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित न करता तुम्हाला कोण व्हायचे आहे, तुम्हाला तुमची काय म्हणून ओळख निर्माण करायची आहे, तुमचे व्यक्तिमत्व नेमके कसे घडवायचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे होय.
तुमचे व्यक्तित्व तुमच्या सवयींमधून प्रकट होत असते. तुमची प्रत्येक कृती हे तुमच्यामधील तुमच्या आदर्श उमेदवाराला तुम्ही दिलेले मत असते. स्वतःमधील उत्तम गुणांना, क्षमतांना झिलई देऊन स्वतःच्या व्यक्तित्वाला सर्वोत्तम आकार, रूप, उजाळा द्यायचा असेल तर सतत स्वतःची मूल्ये, तत्त्वे, आदर्श तपासून त्यात उचित बदल करणे, त्यांचे काटेकोरपणे संपादन करणे, व्यक्तित्वाचा विकास आणि विस्तार करणे अत्यंत गरजेचे तर असतेच आणि अनिवार्यही असते. चांगल्या सवयी चांगले परिणाम घडवून आणतात हे खरेच आहे, परंतु त्यांच्या असाधारण महत्त्वाचे ते मुख्य कारण नव्हे. मुख्य कारण हे आहे की त्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खऱ्या रूपाची जाणीव करून देऊन त्यात तुमच्या व्यक्तित्वात योग्य ते बदल घडवून आणतात. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे काही दगडात कोरलेले शिल्प नसते, ते बदलण्याचा पर्याय तुम्हाला कोणत्याही क्षणी उपलब्ध असतो. एखादे वर्तन, कृती जी वारंवार केली जाऊन आपल्या हातून सहजपणे अगदी आपोआप घडू लागते, ती म्हणजे सवय. शक्य तेवढी कमीत कमी शक्ती खर्च करून कमीत कमी प्रयत्नांनी आयुष्यातील प्रश्न सोडवता यावेत, परिस्थिती हाताळता यावी, हा सवयी लावून घेण्याचा अंतिम हेतू असतो. कोणत्याही सवयीचे, वर्तनाचे 4 स्थितींमध्ये विभाजन करता येते: संकेत किंवा सूचना, इच्छा, प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया आणि परिणाम किंवा फळ. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी आपण वर्तणुकीतील बदलाच्या 4 नियमांचा वापर करू शकतो. पहिला म्हणजे सूचना किंवा संकेत स्पष्टपणे लक्षात घ्या. दुसरा म्हणजे मनाला आकर्षित करेल, मोह पाडेल अशी इच्छा करा. तिसरा प्रतिक्रिया, त्यातून आवश्यक असलेली कृती प्रत्यक्षात आणायला सोपी असेल असे पहा. आणि शेवटचा म्हणजे परिणाम, फळ, मनाला इच्छापूर्तीचे समाधान देईल असे पहा. बदलाच्या 4 नियमांपैकी पहिला नियम आहे सवयीत स्पष्टता आणा. पुरेसा सराव झाला की तुमचा मेंदू विशिष्ट परिणामांची शक्यता वर्तवणारे संकेत जाणीवपूर्वक विचार न करता देखील सहजपणे टिपू शकतो. एकदा सवय आपोआप घडू लागली की आपण आपल्या त्या सवयींशी संबंधित कृतीवर जराही लक्ष देईनासे होतो. आपल्या वर्तनातील बदलाच्या प्रक्रियेचा प्रारंभ हा त्याविषयीच्या हरवलेल्या सजगतेपासून होतो. तुम्हाला तुमच्या सवयी बदलायच्या असतील तर आधी त्या सवयींपासून तुम्ही जागरूक होणे गरजेचे असते. निर्देश आणि पुकारा या पद्धतीचा अवलंब करून आपल्या कृतींच्या घोषणा करायला सुरुवात केली की नकळत कृती घडवणाऱ्या सवयींची आपल्याला जाणीव होऊ लागते. सवयींचे गुणपत्रक हा सवयींबाबतीतचा जागरूकता वाढवण्याचा आणखी एक मार्ग आहे. संदर्भामधील लहान बदलही आपल्या वागण्यात काही काळानंतर मोठे बदल घडवू शकतात. प्रत्येक सवय ही विशिष्ट संकेताने कार्यान्वित होते. त्यातला सुस्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण संकेताकडे आपले जास्त आणि सहजी लक्ष जाते. म्हणूनच चांगल्या सवयींचे संकेत लक्षवेधक असतील, तुमच्या भोवतालच्या वातावरणात उठून दिसतील अशी खबरदारी घ्या. हळूहळू तुमच्या सवयी केवळ एकाच संकेताशी नाही तर आजूबाजूच्या अनेक संदर्भाशी जोडल्या जातात. हे सगळे संदर्भ एकत्रितपणे संकेत बनतात. प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट, सहेतुकपणे ठरवलेली जागा, पोषक असणारे वातावरण सभोवताली असले की अंगात मुरलेल्या सवयींचे पालन सहजी आपोआप घडते आणि नव्या सवयी लागायला प्रयासही पडत नाहीत, वेळही लागत नाही. तुमचे आयुष्य केवळ जगू नका, जीवनाचे उपभोक्ते होण्याबरोबरच त्यांचे रचनाकारही तुम्हीच व्हा. वर्तणुकीमधील बदलाच्या पहिल्या नियमाचा व्यत्यास असा आहे: संकेत अदृश्य करा. एकदा सवय अंगात मुरली की ती विसरणे फारच असंभवनीय असते. आत्मसंयमी लोक मोहाच्या परिस्थितीपासून दूरच राहून तिचा सामना करण्याची वेळ कमीत कमी येईल असे पाहतात. मोह आवरण्यापेक्षा तो पूर्णपणे टाळणे केव्हाही सोपे असते. वाईट सवय सोडण्याचा सर्वात व्यवहार्य उपाय त्या सवयीच्या संकेतांपासून स्वतःला दूर ठेवणे हा आहे. आत्मसंयमन हे अल्पकालीन धोरण आहे, दीर्घकालीन नव्हे. वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी त्या बाबतीतचे संकेत समोरून हलवा, काढून टाका, दूर ठेवा आणि पहा, सवय तुम्हाला सोडून जाईल. तुमच्या चांगल्या सवयींचे संकेत सुस्पष्ट करा, सहज मिळतील असे पहा आणि वाईट सवयींचे संकेत अदृश्य करून टाका. आपल्या वर्तनातील बदलाचा दुसरा नियम आहे: सवय वा बदल आकर्षक बनवा. कृतीचे परिणाम, तिची अपेक्षित फळे जितकी जास्त आकर्षक, तितकी ती कृती सवयीत बदलण्याची शक्यता जास्त. सवयी हे मेंदूतील डोपामाइनची उत्तेजना आणि तिला शरीराकडून मिळणारा प्रतिसाद
यांचे चक्र असते. डोपामाइन अधिकाधिक प्रसारित होते, तसतशी कृती करण्याची प्रेरणाही तीव्र होते, उत्तेजनेत बदलते. योग्य परिणामांची तीव्र आशा, फळपदरात पडण्याची जोरदार अपेक्षा आपल्याला कृती करायला उद्युक्त करतात. त्या अपेक्षेची पूर्ती वा पूर्तीचे समाधान नाही. आवश्यक सवय आकर्षक व मोहक सवयीच्या बासनात बांधणे हा आवश्यक सवयी आकर्षक बनवण्याचा एक मार्ग आहे. त्यात आवडीची कृती आणि आवश्यक कृती यांची जोडी जुळवणे हे धोरण वापरावे लागते. सर्वच सवयींना आकर्षक बनवणे हे अवघड काम आहे, परंतु अशा प्रकारच्या साध्या धोरणांच्या सहाय्याने आपण ते कठीण कामही यशस्वीपणे करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला फेसबुक पाहिल्याशिवाय चैन पडत नसेल, पण व्यायाम पण वाढवणे आवश्यक वाटत असेल, तर फोन बाहेर काढायच्या आधी मी 10 सूर्यनमस्कार करून घेईन ही झाली आवश्यकता, आणि 10 सूर्यनमस्कार झाल्यानंतरच मी फेसबुक उघडेन ही आवड आणि इच्छा. तर अशा प्रकारच्या धोरणांचा वापर करून तुम्ही सवयींना आकर्षक बनवू शकता. कोणत्या प्रकारचे वर्तन, कोणत्या सवयी आपल्याला आकर्षित करतात हे आपण ज्या समाजात राहतो, ज्या संस्कृतीत वाढतो त्या समाजावर, त्या संस्कृतीवर ठरते. आपला समाज, आपली संस्कृती ज्या सवयींना मान आणि मान्यता देते, ज्या सवयींचे कौतुक करते, त्या सवयी अंगी बाणवायचा आपला प्रयत्न करतो. कारण आपल्याला त्या समाजाने सामावून घ्यायला हवे असते, आपल्याला तिचाच एक भाग होऊन राहायचे असते. आपण समाजातील 3 प्रकारच्या लोकांच्या सवयींचे अनुकरण करत असतो. एक म्हणजे आपल्या जवळचे, जसे की आपले कुटुंबीय, स्नेही. दुसरे म्हणजे समाजातील बहुसंख्य, आणि तिसरे म्हणजे समाजात उच्चस्थानी हाती अधिकार असणारे मान्यवर. तुम्हाला ज्या सवयी अंगी बांधवून घ्याव्यात असे मनापासून वाटत असेल, त्या सवयींप्रमाणेचे वर्तन ज्या समाजात, संस्कृतीत सर्वमान्य असेल, आणि ज्या समाज व संस्कृतीत आणि तुमच्यात काही गोष्टी तरी समान असतील, अशा समाजाला जवळ करा. चांगल्या सवयी लावून घेण्याचा हा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. व्यक्तिगत इच्छेप्रमाणे केल्या जाणाऱ्या वर्तनावर बऱ्याच वेळा समाजात नेहमी अनुभवास येणाऱ्या निराळ्या वर्तनाचा दबाव येतो. बहुतेक वेळा आपण बरोबर वागून एकटे पडण्यापेक्षा बहुसंख्यांबरोबर चुकीचे वागणे स्वीकारतो. आपल्या वर्तनाला समाजाचा पाठिंबा मिळाला, समाजाकडून मान मिळाला, कौतुक झाले, तर त्या वर्तनाचे, त्या सवयींचे आपल्याला आकर्षण वाटते. वर्तणुकीतील बदलाच्या दुसऱ्या नियमाचा व्यत्यास आहे सवय अनाकर्षक करा. एखादी कृती करावी असे वाटते तेव्हा मनाला 2 पातळ्यांवर चालना मिळत असते. एक म्हणजे मनात वरवर ती कृती करावी अशी फक्त इच्छा जागी होते, आणि दुसरे म्हणजे मनात खोल कुठेतरी ती कृती करण्यामागचा मूलभूत हेतू आकार घेतो. तुमच्या सवयी हे प्राचीन काळापासून चालत आलेल्या इच्छांची पूर्ती करण्याचे आधुनिक काळातील साधन आहेत. तुमच्या कृतीचे, वर्तनाचे, सवयींचे कारण हे त्याआधी मेंदू जे संकेताचे विश्लेषण करून काय करायचे ते ठरवतो, जे भाकीत करतो ते असते. वाईट सवय टाळण्याचे फायदे अधोरेखित केले की अनाकर्षक बनते. जेव्हा आपल्या सवयी आपण सकारात्मक विचारांशी जोडतो तेव्हा त्या आकर्षक बनतात, आणि नकारात्मक विचारांशी जोडतो तेव्हा अनाकर्षक बनतात. आपल्या अवघड सवयीच्या आधी ज्यात तुम्हाला विशेष रस आहे, ज्याने तुम्हाला आनंद मिळतो, असे काहीतरी करण्याचा प्रेरणाविधी त्या सवयीशी जोडा. आपल्या वाईट सवयींची कारणे शोधून त्यांचा बंदोबस्त करणे म्हणजे त्यांच्याशी असलेल्या तुमच्या संबंधांची पूर्णपणे पुनर्रचना करणे. हे सोपे नाही, पण तुम्ही जर मेंदूची भाकिते करण्याची पद्धत बदलू शकलात तर अवघड सवयीसुद्धा आकर्षक बनतील. वर्तणुकीतील बदलाचा तिसरा नियम आहे सवय पाळायला सोपी करा. शिकण्याचा, ज्ञानप्राप्तीचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे प्रत्यक्ष करून पाहणे. कारवाई, सराव, नुसते नियोजन करीत राहण्याने शिकता येत नाही. करणे महत्त्वाचे, त्यावर लक्ष केंद्रित करा, नुसते करत राहू नका. सवय अंगात मुरणे म्हणजे एखादी कृती, एखादे वर्तन पुन्हा पुन्हा करीत राहिल्याने ते अधिकाधिक स्वयंचलित होत जाणे, ते आपोआप घडू लागणे. नवी सवय अंगात मुरायला किती वेळ लागतो हे महत्त्वाचे नाही. महत्त्व तुम्ही त्या दिशेने वेगवान प्रगती होण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करता की नाही याला आहे. आणि आवश्यक आहे तो सवयीचा नियमित आणि भरपूर सराव. ते साधण्यासाठी सवयीतील बदलाच्या तिसऱ्या नियमाचे पालन अत्यावश्यक आहे. सवय पाळायला सोपी करा.
माणसाचे वर्तन कमीत कमी प्रयत्नांचा नियम पाळते. जेथे कष्ट कमी, अडथळे किमान, प्रयत्न मोजके, तोच पर्याय निवडण्याकडे आपला नैसर्गिक कल असतो. चांगल्या सवयीचे पालन जास्तीत जास्त सोपे होईल असे वातावरण निर्माण करा. सवय पालनातील अडथळे, अडचणी, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे शक्य तेवढे कमी करा. मग चांगल्या सवयींचे पालन सोपे होईल. त्याच्या उलट वाईट सवयींच्या पालनात जास्तीत जास्त अडथळे, अडचणी निर्माण करा. संघर्ष वाढवा. त्या पाळायला कठीण होतील असे पहा. सवय पार पडली की वातावरण पुढच्या वेळी त्या सवयीचे पालन सोपे होईल असे, म्हणजेच पुनर्वापरासाठी योग्य करून ठेवा. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला भरपूर चित्रे काढायची आहेत. कागद, पेन्सिल, पेन, रंग, ब्रश असे सर्व साहित्य हाताशी टेबलावर काढून ठेवा. तुम्हाला व्यायाम करायला जायचे आहे. मग व्यायामाचा पोशाख, बूट, व्यायामशाळेत न्यायची बॅग, पाण्याची बाटली हे सर्व साहित्य आधीच बाहेर काढून एकत्रित ठेवा. चांगल्या सवयींच्या पालनातील सर्व अडथळे आधीच बाजूला करून ते सुकर आणि सोपे करण्याचे वरील दिलेले काही खात्रीशीर मार्ग आहेत. तुमच्या जगाची अशी पुनर्रचना करा की सर्व महत्त्वाच्या कृती करणे, चांगल्या सवयी पाळणे जास्तीत जास्त सोपे होईल. काही सेकंदांत पाळून होणाऱ्या सवयींचा तुमच्या वर्तनावर पडणारा प्रभाव काही मिनिटे नाही, काही तास नाही, कितीतरी दीर्घकाळ राहतो. काही निर्णायक क्षणी तुम्ही घेतलेले निर्णय, तुम्ही केलेल्या निवडी हे तुमच्या सवयींवर अवलंबून असतात. ते क्षण जेथून दोन रस्ते फुटतात त्या जागी उभे राहून एक कोणता तरी रस्ता निवडण्याच्या क्षणासारखे असतात. तुम्ही निवडलेला रस्ता तुम्हाला कधी योग्य स्थानी पोहोचवतो तर कधी भरकटवतो. निर्णायक क्षणी सवयींच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णयही कधी तुमचा संपूर्ण दिवस चांगला कारणी लावतात तर कधी पार बिघडवून टाकतात. 2 मिनिटांचा नियम असा आहे, जेव्हा तुम्ही एखादे ध्येय, एखादा हेतू मनात ठेवून नव्या सवयीची सुरुवात करता तेव्हा तिचे पालन करण्याची सुरुवात करायला 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. तुमच्या असे लक्षात येईल की कोणत्याही सवयीच्या पालनाची सुरुवात 2 मिनिटांच्या कालावधीत बसवता येते. जसे की रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचायचीच या तुमच्या सवयीची 2 मिनिटांची सुरुवात रोज रात्री 1 पान वाचायचेच अशी करू शकता. किंवा रोज अर्धा तास योगासने करायची या सवयीची 2 मिनिटांची सुरुवात तुम्ही योगा मॅट बाहेर काढून पसरवण्याने करू शकता. तुमच्या सवयींच्या पालन प्रक्रियेची सुरुवात जितकी साचेबंद कराल, ती जितकी प्रतिक्षिप्त असा उपचार बनवाल, तितके तुम्ही तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी, हेतुपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कृतींवर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. एकदम परिपूर्णतेचा हव्यास न धरता सवयीची सोपी सुरुवात रोज नियमितपणे करा. जास्तीत जास्त परिणाम साधण्यासाठी आधी सवय एका साच्यात घालावी लागते, ती घाला. सवयच उरली नाही तर तिच्यात सुधारणा कशा करणार? जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी सवय लावून घेण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा 2 मिनिटांच्या नियमाचे पालन करू शकता. आपल्या सवयी सोप्या करण्याचा हा सोपा उपाय आहे. वर्तणुकीतील बदलाच्या 3ऱ्या नियमाचा व्यत्यास आहे, सवयीचे पालन अवघड करा. आज सवयींचे पालन सहज होईल याची हमी हीच भविष्यातील आपल्या योग्य वर्तनाची ग्वाही असते. सुखकारक, आरामदायी झोप मिळेल अशी उत्तम गादी विकत घेणे किंवा बचत खात्यात आपोआप नियमित पैसे जमा होतील अशा योजनेत नाव नोंदवणे यासारखे एकदाच दीर्घकालीन लाभ देणारे निर्णय घेऊन केलेल्या कृती तुमच्या भविष्यातील चांगल्या सवयींच्या जामीनदार असतात आणि त्या उत्तरोत्तर अधिकाधिक लाभ देत राहतात. आपल्या सवयी अंगात खोल मुरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आपल्या भविष्यातील आपल्या वर्तनाची खात्री देणारा सर्वात विश्वसनीय आणि परिणामकारक उपाय आहे. वर्तणुकीतील बदलाचा 4था नियम आहे, सवय समाधान देईल असे पहा. ज्या सवयीचा अनुभव समाधान देणारा असतो ती वारंवार पाळली जाण्याची शक्यता जास्त असते. मानवी मेंदू अशा रीतीने उत्क्रांत झाला आहे की तो दीर्घकाळाने मिळणाऱ्या फळापेक्षा तत्काळ समाधानदायक परिणामांकडे जास्त लक्ष देतो, त्यांना अधिक महत्त्व देतो. वर्तणुकीतील बदलाचा महत्त्वाचा नियम, जे फलदायी ठरते, संतोष, समाधान देते, ते वारंवार हातून घडते. जे ते देत नाही, उलट जे शिक्षा वाटते ते टाळले जाते. सवय आपल्या अंगी मुरायला हवी असेल तर तिच्या पालनाने मनात यशाची भावना जागृत झाली पाहिजे.
मग ते यश अगदी छोटेसे का असेना. वर्तणुकीतील बदलाचे पहिले 3 नियम. सवयीत स्पष्टता आणा, ती आकर्षक करा आणि ती सोपी करा. सवय पाळली जाण्याची शक्ती वाढवतात. आणि हा 4था नियम, सवय मनाला समाधान देणारी बनवा. ती सवय पुढच्या वेळी आणि पुन्हा पुन्हा पाळली जाण्याची शक्यता वाढते. आपण प्रगतीपथावर आहोत ही भावना सर्वात समाधान देणारी असते. कॅलेंडरवर रोजच्या तारखेवर फुली मारणे यासारखी एखादी पद्धत वापरणे हा सवयीचे पालन व्यवस्थितपणे नियमितपणे पार पडले याची नोंद ठेवण्याचा साधा सोपा उपाय आहे. एखाद्या दृश्य रूपात सवयीच्या पालनाची नोंद तुमच्या प्रगतीचा पुरावाच तुमच्या समोर सादर करून ती सवय समाधानदायक बनवते. सवयींची साखळी तोडू नका, ती नेहमीच अखंड ठेवा. 2दा चुका करू नका. एखाद्या दिवशी सवयीचे पालन झाले नाही तर लवकरात लवकर पुन्हा तिचे पालन सुरू करा. केवळ एखादी गोष्ट आकड्यात मोजता येते याचा अर्थ ती सर्वात महत्त्वाची असते असा कधीच नसतो, हे लक्षात ठेवा. सवयींच्या पालनामुळे झालेल्या सुधारणा, साधलेली प्रगती, ज्या कोणत्या पद्धतीने मोजत असाल, त्याची नोंद ठेवत असाल, ती नोंद, ते मोजमाप यामुळे ती सवय अधिक समाधानदायक बनते हे निसंशय आहे. प्रत्येक मोजमाप तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत आहात याचा लहान मोठा पुरावा देत राहते आणि त्यामुळे आपण चांगले काम करीत आहोत या भावनेचा छानसा आनंदही देते. वर्तणुकीतील बदलाच्या 4थ्या नियमाचा व्यत्यास आहे, सवय तत्काळ असमाधान निर्माण करेल अशी बनवा. जी वाईट सवय असमाधान देणारी, पीडा देणारी, यातनादायक असते तिच्या वाटेला आपण पुन्हा पुन्हा जाण्याची शक्यता खूपच कमी असते. सवय पाळण्याच्या जबाबदारीत आणखी कोणाला तरी सहभागी करून घेतले तर तिचे पालन न करण्याची किंमत वाढते. ती लगेच चुकवावी लागते. दुसरे आपल्याविषयी काय विचार करतात याबद्दल आपण फार संवेदनशील असतो. त्यांचे आपल्याबद्दलचे मत कोणत्याही कारणाने वाईट होऊ नये अशीच आपली इच्छा आणि धडपड असते. सवयीचा करार असताना तुम्ही सवयीचे पालन करण्यात कुचराई केलीत तर आजूबाजूच्या 4 चौघांत त्याचा गवागवा होतो आणि त्याचा फारच त्रास होतो. दुसरे कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवते आहे ही जाणीव आपल्याला नेटाने न चुकता सवय पालन करण्यासाठी प्रेरित आणि प्रवृत्त करते. वाईट सवयी असमाधानकारक बनवायच्या असतील तर सर्वात चांगला पर्याय त्या पाळताना त्रासदायक ठरतील अशा बनवणे हाच आहे. त्यासाठी कडक अटींचा सवयीचा करार करणे हा साधा सरळ उपाय आहे. यशाची संभावना वाढवण्यामागचे रहस्य हे आहे की स्पर्धेत उतरायचे असेल तर सर्व तऱ्हेने सुयोग्य अशा क्षेत्राचीच निवड केली पाहिजे. योग्य त्या सवयींची निवड केली की प्रगती सोपी होते. वाईट सवयी निवडल्या तर आयुष्य एक संघर्ष होऊन जातो. जणू काही सहजी बदलता येत नाहीत. म्हणजेच ती अनुकूल परिस्थितीत अत्यंत प्रभावशाली अशा लाभांची प्राप्ती करून देतात आणि प्रतिकूल परिस्थितीत तितकीच अहितकारी सिद्ध होतात. तुमच्या सवयी तुमच्या नैसर्गिक प्रवृत्तींशी जेवढ्या चांगल्या जुळणाऱ्या असतील तेवढे त्यांचे पालन सोपे होते. तशाच सवयी निवडा. तुमचे गुण, तुमच्या क्षमता, तुमचे सामर्थ्य यांना वाव मिळेल अशा क्षेत्राचीच निवड करा. जर तसे क्षेत्र सापडले नाही तर ते निर्माण करा. जनुकांच्या देणगीतून मिळालेले गुण कामाचे, कष्टांचे स्वरूप स्पष्ट करतात. कशावर कष्ट घ्यायचे ते सांगतात. ते काही कसून काम करण्याची किंवा कष्ट घेण्याची गरज नाहीशी करू शकत नाहीत. तुमच्यात उपजत असलेले गुण तुम्ही हातावर हात ठेवून बसलात तरी देखील काही तुम्हाला यशापर्यंत पोहोचवित नाहीत. तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांचे इतके जोपर्यंत तुम्हीही भरघोस काम करीत नाहीत, नेटाने प्रयत्न करीत नाहीत, कष्ट घेत नाहीत, तोवर त्यांच्या यशाला केवळ त्यांचे नशीबच कारणीभूत आहे असे बेजबाबदार विधान करणे चुकीचे आहे. तसे करू नका. तुमच्या सवयी तुम्हाला दीर्घकालीन समाधान देतील अशी खात्री करून घेण्याचा उत्तम उपाय हा तुमचे व्यक्तित्व आणि तुमच्यातील गुण, तुमची कौशल्ये यांच्याशी जुळेल असेच वर्तन आवश्यक असलेले क्षेत्र आपण निवडणे हा होय. जे तुम्हाला सहज जमते त्यावर सर्वाधिक कष्ट घ्या. गॉल्डीलॉक्स रूल असा आहे, जे काम करताना माणसाला त्याच्या क्षमतेची अत्युच्च मर्यादा गाठावी लागणारे असते तेच काम करताना तो जास्तीत जास्त प्रेरित, प्रोत्साहित असतो आणि सर्व प्रयत्नांनिशी ते काम करतो. कामाचा कंटाळा, त्याची टाळाटाळ हा यशाचा अपयशापेक्षाही मोठा शत्रू आहे. यशाच्या मार्गातील सर्वात मोठा धोका आहे.
सवयी रोजचा परिपाठ बनल्या की त्यांच्या पालनातील रस कमी होतो, त्यामुळे मिळणारे समाधानही कमी होते आणि त्या कंटाळवाण्या होऊ लागतात. जेव्हा काम करण्यासाठी माणूस प्रेरित असतो, उद्युक्त असतो, तेव्हा तो कसून काम करतो, हवे तेवढे कष्ट करतो. पण जेव्हा काम उत्साहित, उत्तेजित करणारे नसते, तेव्हाही ते नेटाने करण्याने फार मोठा फरक पडतो. ध्येयप्रेरित व्यावसायिक त्यांनी ठरवलेले असते, जे वेळापत्रक बनवलेले असते, त्यानुसार काहीही झाले तरी आयुष्य पणाला लावायची वेळ आली तरी कृती करतातच. नवागत अथवा अपरिपक्व मात्र आयुष्यातल्या अन्य गोष्टींना प्राधान्य देऊन पथभ्रष्ट होतात. एखाद्या कामात कुशल बनायचे असेल तर ते केवळ सततच नव्हे तर त्यात आनंद घेऊन, मन लावून, एकाग्र चित्ताने करणे आवश्यकच असते, तसेच अनिवार्यही असते. त्या आवर्तनांची क्वचित कंटाळा आला तरी त्याच्याही प्रेमातच पडावे लागते. सवयींची चांगली बाजू ही असते की अनेक गोष्टी विचारशक्ती जराही खर्च न करता हातून घडून जातात, आणि त्यांची वाईट बाजू ही असते की त्यामुळे लहान सहान चुकांकडेही लक्ष देणे बंद होते. सवयींना डोळस सरावासोबत जोडल्यानंतर आपल्याला एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवता येते. आत्मपरीक्षण आणि सतर्क पुनर्विचार तुम्हाला तुमच्या कामगिरीविषयी सतत जागरूक ठेवतात. आपल्या ओळखीला आपण जितके घट्ट कवटाळून बसू तितके तिच्या पलीकडे जाऊन वाढ साधणे, प्रगती करणे अवघड होते. सवयी अगणित लाभ मिळवून देतात, पण त्या आपल्याला त्यांच्याशी संबंधित विचार, कृती यांच्याशी बांधून टाकतात. आपल्या आजूबाजूचे जग बदलले तरी त्या आपल्यामध्ये बदल घडू देत नाहीत. जगात काहीच कायम टिकणारे नसते. आयुष्यही सतत बदलत असते, आणि त्यामुळे तुमच्या जुन्या सवयींमुळे तुम्ही जुन्या बदलत्या आयुष्याला अनुकूल नसलेल्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाही ना, याविषयी फार सतर्क राहणे गरजेचे असते. स्वत्वाची जाणीव नसणे, स्वतःविषयी जागरूकता नसणे हे विषसमान आहे, आणि आत्मपरीक्षण आणि पुनर्विचार हे विषनाशक आहेत. जसे एक नाणे कोणाला श्रीमंत करीत नाही, तसेच 1 मिनिट अंतर्मुख होऊन ध्यान करणे किंवा रोज 1 पान पुस्तक वाचणे यासारख्या सकारात्मक पण अगदी लहान सवयी जो चांगला परिणामकारक बदल घडवतात तो लक्षणीय ठरत नाहीत. परंतु जसजसे अशा लहान पण महान बदल घडवणाऱ्या सवयींचे थर एकमेकांवर चढत जातात, ढीग रचला जाऊ लागतो, तसतसा आयुष्याचा तराजू योग्य बाजूला जड होऊन झुकू लागतो. जेव्हा वर्तणुकीत, सवयीत बदल करण्याची, सुधारणा करण्याची आवश्यकता भासते, तेव्हा बदलाच्या 4 नियमांचे चक्र पूर्ण केले गेले पाहिजे. स्पष्ट, आकर्षक, सोपी आणि समाधानकारक हे चक्र फिरते ठेवले पाहिजे, कारण सतत 1% सुधारणा ही आवश्यक असतेच. ही प्रक्रिया एकदा करून टाकता येत नाही, ती सतत करत राहावी लागते. तिला अंतिम रेषा नसते, ती कायमचा तोडगा नसते. लहान लहान सवयी मुद्दलावर नुसतेच व्याज देत नाहीत, चक्रवाढ व्याज देतात, मुद्दलात कित्येक पटीने वाढ करतात. अणू इतक्या लहान सवयींमध्ये असे म्हणजेच ॲटॉमिक हॅबिट्समध्ये प्रचंड सामर्थ्य असते. लहान बदल, महान परिणाम. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्ट सेलर ॲटॉमिक हॅबिट्स, ज्याचे लेखक आहेत जेम्स क्लिअर, ह्या पुस्तकाची समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की शेअर करा, आणि आणखी अशाच समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.